नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर दीक्षा कामाक्षी आणि आई. आज मी तुम्हाला कैरीच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे. तिला खानदेशमध्ये गतका असे म्हणतात. चला तर मी तुम्हाला आता त्याचं साहित्य दाखवणार आहे. आपण त्याचं साहित्य बघून घेऊया. मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत, कापून घेतलेल्या आहेत. लाल तिखट, मीठ, गूळ, 1 वाटी गूळ घेतलेला आहे. मोहरी, जिरं, 1 लवंग आणि मेथीदाणे, 1 पडी तेल आणि 1 ग्लास पाणी. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण गॅस सुरू करूया. गॅस सुरू केल्यानंतर आता त्याच्यात तेल टाकून घेऊ. आता आपलं तेल तपलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरं, मोहरी, मेथीदाणे टाकून देऊ आणि लवंग. ते चांगलं तळतळलं की आपण त्याच्यामध्ये ह्या कैऱ्या टाकून देऊ. कैऱ्या टाकल्या की आपण ते तेलामध्ये टाकल्यावर आधी त्यांना चांगलं हलवून घेऊ, कलसवून घेऊ. कैऱ्या तेलात कलसल्या की मग त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकू. आपल्याला जसं लागतं तसं टाकायचं. कोणाला जास्त लागतं, कोणाला कमी लागतं. आम्हाला थोडं कमीच लागतं. आणि हो, माझं तिखट जास्त, लाल मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून मी थोडं जास्तच टाकलं कलर येण्यासाठी. आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ आणि हलवून घेऊ. आता त्याच्यामध्ये पूर्ण 1 ग्लास पाणी टाकून द्यायचं, थोडं थोडं करून. हो, आणि तुम्ही म्हणले असाल की यांनी तर हळद टाकली नाही. हो, तर मी हळद नाही टाकली कारण याच्यामध्ये थोडं हळदची मला चव आवडत नाही. आता मी मीठ टाकून घेतलं चवीनुसार. मला थोडं असं वाटतं की मी मीठ कमी केलं आहे. मी आणखी परत थोडंसं मीठ टाकून देते. आता हे चांगलं हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर आता आपण कुकर लावून घ्यायचं. कुकर लावल्यानंतर त्याच्या मस्त 4 ते 5 शिट्या होऊ द्यायच्या. आता याच्या मस्त 4 ते 5 शिट्या होत आहे. शिट्या झाल्या, आता पूर्ण शिट्या झाल्या, वाफ निघाली. आता आपण कुकर खोलून घेऊ. आता आपण कैऱ्या बघून घेऊ शिजल्या आहे की नाही. चमच्याने दाबून बघू. हो, कैऱ्या शिजलेल्या आहे. थोडंसं हलवून घ्यायचं. आता गॅस परत सुरू करायचा आणि जो आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला, तो त्याच्यात टाकायचा. आता ते मस्त एकत्र करून एकजीव करून घ्यायचं. आणि हो, मी हे सगळं मोठ्या गॅसवर करत आहे. जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा. मोठा गॅस ठेवला म्हणजे गूळ पटापट वितळतो. आणि हो, तुम्ही म्हणाल गॅस जर मोठा असला तर गूळ जळेल ना. नाही जळणार कारण आपण त्याच्यात पाणी टाकलेलं आहे ना. आता हे असं मिश्रण एकत्र करत राहायचं, हलवत राहायचं. गॅस मोठा केलेला आहे मी.
आता कंटिन्यू असं हलवत राहायचं आणि पाहत राहायचं गुळ वितळला आहे की नाही, आणि बघतसुद्धा राहायचं हे घट्ट झालं आहे की पातळ आहे. मला थोडं हे घट्ट वाटत आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता, बघा किती घट्ट झालेलं आहे हे. मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकेल, थोडंसं म्हणजे अर्धा ग्लासाच्याही थोडं कमी, थोडंसं 1 कप पाणी टाकायचं याच्यात थोडंसं, म्हणजे ते थोडंसं पातळ होईल. 1च कप पाणी टाकलेलं आहे मी. आणि हो, तुम्ही म्हणणार पाणी टाकल्यावर याची तर चव जाईल मिठाची, कारण मी आधीच जरासं थोडंसं मीठ जास्त टाकलेलं होतं. नंतर मीठ टाकायचं काम नाही आहे. आणि हो, याला चांगलं 5-1 मिनटं शिजू द्यायचं. मी त्याला 5-1 मिनटं शिजू दिलं पाणी टाकल्यावर. आता आपण सर्व करून घ्यायचं वाटीमध्ये. चला, आता आपला कैरीच्या भाजीची रेसिपी तयार झालेली आहे. याची मस्त गोड, आंबट, तिखट, मेथीची चव, लवंगाची चव, मस्त. मीही केलं, आता तुम्हीही करून बघा. छान झालेलं आहे. आणि हो, जाता जाता आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.